चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित CL न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। रेट हा पूर्वी 3100 होता। ओलम शुगर 3150 देत होती। तर माझी विनंती होती की तिन्ही कारखाने आमच्या मतदारसंघात चंदगडमध्ये तिन्ही कारखाने यामध्ये मतभेद नको आणि भेदभाव नको म्हणून एकच समान रेट द्या। शेतकरी बांधवांना आपल्याला एकाच समानता दिल्यामुळे त्यांची मानसिकता कुठल्याही कारखान्यासाठी बाबा उपलब्ध असेल ते करू शकतील आणि तिन्ही कारखान्याच्या मालकांना मी विनंती केली आणि फरक जिल्ह्यातल्या कारखान्याचा जो फरक होता बेदरी कारखाना असेल किंवा भोगावती असेल आणि तिथं अनेक सेनापती सेनापती कारखान्यातला हा फरक अतिशय फरक आहे आणि आपला ग्रामीण भाग डोंगराळ भाग आणि मी डोंगराळ भाग आहे त्यामुळे 120 किलोमीटरचा तो अंतर आहे त्यामध्ये खर्चिक होता त्यांच्या गोष्टी मला पटल्यानंतर आम्ही सगळ्याच लोकांनी विचार केल्यानंतर आम्ही विनंती मान 36च्या पुढे येत नव्हते लास्ट 36 म्हणत होते तर मी सांगितलं आज आमचा शेतकरी बांधव आज दिवस रात्र राबून आल्यानंतर आमचा हत्ती आमचे गवे अस्वल डुकरं त्यानंतर कोल्हे आणि हा निसर्गाने एवढं झाल्यानंतर हा आमच्याकडे त्या पदरात काही मिळत नाही दिवस रात शेतात जाऊन रात्री झोपायला जायला लागते दिवसा पण शेती कर रात्री पण झोपायला जायला लागते आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला हा जो मोबदला आहे तो आम्हाला शेतकऱ्या कुणाला समाधानक नाही कारण कमीत कमी तुम्ही तरी तुमच्या अन्याय नका करू आणि तुम्ही चंदगडच्या सर्वात आमच्या शेतकऱ्या बांधवांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान करून कमीत कमी 3400 करा म्हणून आम्ही आग्रह केला काय त्यांनी 5 करोडचं तुमचं नुकसान असेल ते म्हटलं भविष्यात आमच्याकडून तुम्ही पुन्हा कॉल करून जावा आमच्या चंदगडकर तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतील आणि आमच्या शेतकरी सोबत शेतकरी सगळंच बांधव आम्ही तुमच्या सोबत राहू आणि खांद्याला खांदा लावून आम्ही सगळं कारखान्यासंदर्भात सगळे एका मनाने आपण सोबत राहून काम करू हाच उद्देशाने 3400 हा वाढीव म्हणजे वाढीव आपण 300 रुपये वाढीव आपण दिला आणि उद्या भविष्यात ह्या गोष्टी आपल्याकडे आंदोलन करा आपल्या शेतकऱ्यांचे टॉलर आपण शेतकऱ्यांच्या नेत्यांनी तोडा जाळपोळ करा हा चंदगडमध्ये ह्याच्या पुढे असे आंदोलन काय होऊ नये आणि अशा तथाकथित नेत्यांना पुढे तर आश्रय मिळू नये म्हणून आम्ही पुढाकार घेऊन सामंजस्यपणाने तिन्ही कारखान्याचे चालक आणि मालक हे सोबत घेऊन आम्ही सांगितलं एक चांगला मार्ग काढून द्या आमच्या विनंतीला मान देऊन मानसिंह खोडे साहेबांनी पुढाकार घेतला त्यानंतर ओलम शुगर साहेबांचे देसाई बंधू आणि आमचे चंदगडचे सुपुत्र आमचे देसाई बंधू शुगर फॅक्टरी एगोकेन हे तिन्ही मालकांनी एका शब्दामध्ये 3400 करोड रुपये कबूल केलेत आणि मनापासून तुमचं चंदगडचे सर्वच बांधव शेतकरी बांधव तुमचं मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्यातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो।